कोल्हापुरातून शिवसैनिक बेळगावकडे रवाना होत आहेत। आपण थेट जाऊया। हे दृश्य आपण पाहतोय थेट कोल्हापुरातून बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महाअधिवेशन हे पार पडणार आहे आणि त्यासाठी म्हणून हे शिवसैनिक कोल्हापुरातून बेळगावकडे रवाना होत आहेत। त्याची दृश्य आपण पाहतो। एक प्रकारे भगवी रॅली ही काढली जाणार आहे। बेळगावमध्ये मात्र पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही लाईव्ह दृश्य कोल्हापुराच्या रस्त्यांवरची आपण पाहतोय। कोल्हापुरातून शिवसैनिक हे आता बेळगावकडे रवाना झालेले आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनाला जाण्यासाठी म्हणून हे शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे आता बेळगावकडे रवाना झालेले आहेत। एक प्रकारे रॅली काढण्यात आलेली आहे। गाड्यांचा ताफा आपण पाहू शकतो। जवळपास 10 ते 15 गाड्या या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतके शिवसैनिक हे आता बेळगावकडे रवाना झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। गाडीवर लावलेले मोठे भोंगे, मोठे स्पीकर्स आणि त्यावरून दिल्या जात असलेल्या घोषणा। याच पार्श्वभूमीवर खरं तर बेळगावमध्ये कर्नाटक पोलीस मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत। महाराष्ट्रातील नेत्यांना, कोल्हापुरातील नेत्यांना बेळगावमध्ये पोहोचू द्यायचं नाही म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झाले। पोलिसांचा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातून मात्र शिवसैनिक बेळगावकडे रवाना झालेत आणि आम्हाला जाऊ दिलं नाही तर बेळगावातून येणाऱ्या गाड्या सुद्धा कोल्हापुरात येऊ देणार नाही असा इशारा सुद्धा या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिला। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। शेखर, खरं तर आता कोल्हापुरातून बेळगावकडे हे सगळे शिवसैनिक रवाना झालेत। त्याची लाईव्ह दृश्य तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताच आहात। या शिवसैनिकांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय। तिकडे सीमेवर पोलीस सुद्धा तैनात आहेत, ते सुद्धा आक्रमक आहेत। घुसू न देण्याचा रितसर जे नोटीस आहे ती सुद्धा काल बजावण्यात आलेली आहे। तणाव पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। साधारण किती वेळ लागणार आहे बेळगावच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी? विक्रांत, आपण ही दृश्य पाहतोय। कोल्हापुरातच ही सगळी रॅली जी आहे ती भगवी रॅली बेळगावच्या दिशेने आता रवाना झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय। त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आहेत, हर्षल सुर्वे आहेत, असे अनेक पदाधिकारी घेऊन ही सगळी भगवी रॅली बेळगाव चाललेली आहे। काही वेळातच जवळपास 20 किलोमीटर अंतरावरतीच कर्नाटकची सीमा आहे आणि त्याच सीमेवरती मोठ्या प्रमाणात कर्नाटकचे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी आणि पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे। त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी रॅली जेव्हा पोहोचेल त्यावेळी त्या संपूर्ण शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना रोखण्यात देखील येणार अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते आणि तसा बंदोबस्तच तैनात करण्यात आले। त्यामुळे निश्चितच काही वेळातच आता ही रॅली जी आहे ते 20 ते 25 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण काही वेळापूर्वीच आपल्याला माहिती आहे की संजय पवार, विजय चौणे यांनी आम्हाला जर या ठिकाणी बेळगावमध्ये जाण्यासाठी पोलिसांनी रोखलं तर आम्ही सुद्धा कर्नाटकमधून येणारी सगळी वाहनं जी आहेत ती कर्नाटक पासिंगची सगळी वाहनं रोखू अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडं एकीकरण समितीचा महामेळावा होतोय, त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्या मेळाव्यासाठी शिवसैनिक जाताना पाहायला मिळतात। मात्र त्यांना त्या ठिकाणी रोखल्यानंतर कोल्हापूर आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती एक तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हा लढा जो आहे तो अधिकच चिघळण्याची देखील शक्यता आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। साधारण 20 ते 25 मिनिटात हे सगळे जण सीमा भागात पोहोचतील अशी माहिती तुम्ही दिलेली आहे। त्याच्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। आपल्या बेळगावच्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। अक्षता, खरं तर इकडून आता कोल्हापुरातून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक हे निघालेले आहेत बेळगावकडे येण्यासाठी। बेळगावमधली आत्ताची काय परिस्थिती? आता आम्ही दृश्य पाहत होतो, काही कार्यकर्त्यांची धरपकड केली गेलेली आहे। हो, समिती नेते आज धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे हजर होण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये आर्यन चौगुले, मनोहर किनेकर आहेत, त्याचबरोबर रणजित चौगुले हे समिती नेते आणि त्याचबरोबर एक 4-5 समिती कार्यकर्ते आहेत। त्यांना उचलून त्यांनी आता सध्या अटक केलेली आहे। एडीजीपी हितेंद्र यांनी आदेश दिला होता की कोणत्याही कारणास काही असेना पण मेळावा करू देणार नाही। त्यामुळे त्यांच्या सूचनेचे पालन करत पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सध्या धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोलीस सभा आहे। वेगवेगळ्या मार्गाने समिती नेते या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे सर्वजण ज्या ठिकाणी समितीचे कार्यकर्ते आणि नेते दिसत आहेत त्या ठिकाणी त्यांची धरपकड करून त्यांना अटक करत आहेत। बरं,
आपण एकीकडे पाहतोय कोल्हापुरातून शिवसैनिक हे रवाना झालेले आहेत बेळगावकडे। तर बेळगावमध्ये जिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र पोहोचतायत तिथं पोलिसांनी धरपकड करायला सुरुवात केलेली आहे। संभाजी महाराज चौकातली ही दृश्य आपण पाहतोय। एकीकरण समितीचे कार्यकर्ते नेते हे वेगवेगळ्या मार्गाने तिथं पोहोचतायत आणि त्यानंतर पोलिसांकडून त्यांची धरपकड केली जाते। दोन्हीकडचं लाईव्ह प्रक्षेपण थेट दृश्य ही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय।